ओके. मायक्रोसॉफ्ट कंपनी जी आहे त्यांची सर्वात सुरुवातीची आणि पहिली ऑपरेटिंग सिस्टम जी होती, जी सर्वात जास्त पॉप्युलर झाली होती असं म्हणूया आपण, ती 1995मध्ये विंडोज 95 नावाची ऑपरेटिंग सिस्टम होती. त्याच्यानंतर त्यांचा जो प्रवास सुरू झाला, कारण तिथपासून आत्तापर्यंत पूर्ण जगभरामध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनी नंबर 1ला आहे ऑपरेटिंग सिस्टम्समध्ये. त्याच्यानंतर मग तुमचं विंडोज 98 आलं होतं, विंडोज 2000 आलं, त्याच्यानंतर विंडोज XP आलं जे 2002 सालामध्ये आलं होतं. विंडोज XP नंतर 2007मध्ये विंडोज 7 त्यांनी लॉन्च केलं होतं. त्याच्यानंतर मग विंडोज 8 मार्केटमध्ये आलं. विंडोज 8 तेवढं काय मार्केटमध्ये चाललं नाही जास्त. आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स आपलं मध्यंतरी विंडोज विस्टा नावाचं पण आलं होतं. त्याच्यानंतर मग तुमचं विंडोज 10 आलं, जे सर्वाधिक पॉप्युलर ऑपरेटिंग सिस्टम आजच्या दिवसाला आपल्याला पाहायला मिळते. आणि ऑफकोर्स आत्ताच मागच्याच वर्षी मायक्रोसॉफ्टने ऑक्टोबरमध्ये विंडोज 11 नावाचं जे ऑपरेटिंग सिस्टम जी लेटेस्ट आहे आता आपण म्हणूया ती पण लॉन्च केलेली आहे. पण विंडोज 10 आणि विंडोज 11मध्ये तेवढा मेजर फरक नाही आहे. विंडोज 11मध्ये फक्त थोडं फेसलिफ्ट केलं आहे. फेसलिफ्टचा अर्थ असा होतो की त्याच्यामध्ये जे व्हिज्युअली आपल्याला जे काही दिसतं ते जरासं सोपं केलेलं आहे. तर तुमच्यासाठी एका कॉम्प्युटरमध्ये विंडोज 11 हे नंतर मी इन्स्टॉल करून ठेवेन, जेणेकरून त्याचाही थोडासा अनुभव तुम्हाला घेता येईल. आज आपण विंडोज 10मध्ये असं नवीन काय आहे किंवा पॉप्युलर होण्यामागचं कारण काय आहे ते थोडंसं आपण माहिती करून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर आता विंडोज 10चा जो डेस्कटॉप आहे तोच आपल्याला सर्वांना माहीत आहे. जनरली आपण कॉम्प्युटर सुरू केल्यानंतर जी स्क्रीन समोर दिसते त्याला विंडोज 10चा डेस्कटॉप म्हणतो. आणि त्याच्यावरती सर्वात महत्त्वाचा जो मेनू दिलेला आहे त्याचं नाव आहे स्टार्ट मेनू. आता स्टार्ट मेनू आपण कशाला म्हणतो, तर जनरली आपल्याला या ठिकाणी थोडंसं मिनिमाइज करून घेतो. तर या ठिकाणी जे आपण बटन पाहतो याला म्हणतात आपण स्टार्ट बटन. आणि स्टार्ट बटनवर क्लिक केलं की मग आपल्याला स्टार्ट मेनू ओपन होतो. आता ह्या स्टार्ट मेनूमध्ये ॲक्च्युली 3 सेक्शन्स आपल्याला पाहायला मिळतील. पहिला जो सेक्शन आहे तर इथे तुम्हाला काही टूलबार पाहायला मिळतात, ॲक्च्युली ते मेनूज आहेत. त्याच्यानंतर मध्ये तुम्हाला जे काही नावं दिसतात ही, तर यांना आपण प्रोग्राम्स म्हणतो. तर आपण जे कोणतेही प्रोग्राम कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करतो त्या प्रोग्रामची यादी एक प्रकारे आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर राईट साईडला गेलं की हे जे छोटे छोटे आपल्याला स्क्वेअर दिसतात त्याला स्क्वेअर म्हणतात, त्याला म्हणतात टाईल्स. आणि ह्या ज्या टाईल्सचं वैशिष्ट्य असं आहे की याला म्हणतात लाईव्ह टाईल्स. आता लाईव्ह टाईल्सचा अर्थ काय, तर तुम्ही इथे पाहत असाल की इथे आता टेम्परेचर ॲटोमॅटिक अपडेट होताना दिसतंय. समजा मला आता एखादा नवीन ईमेल आलं तर ती ईमेलमध्ये इथे मला तिथे पाहायला मिळणार आहे. म्हणजे कोणत्याही प्रोग्रामच्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला ते ॲटोमॅटिक अपडेशनचे नोटिफिकेशन्स हवे असतील तर सहजपणे आपल्याला या ठिकाणी मिळून जातात. हे सेम सिस्टम आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा असते. तुम्हाला जर व्हॉट्सॲपवरती कोणाचा मेसेज आला तर व्हॉट्सॲपचं जे आयकॉन असतं पहा त्याच्यावरती असा 1 नंबर रेड कलरमध्ये येतो, बरोबर आहे. तर तसा सेम कॉन्सेप्ट आपल्याला लाईव्ह स्टाईल्सच्या बाबतीत पण आहे. आता ह्या ज्या काय टाईल्स आहेत तर तुम्हाला तुमच्या गरजेनुसार रिअरेंज वगैरे करता येतात. म्हणजे टाईल्सला असं खेचून तुम्ही फक्त ते अरेंज करायचं जसं तुम्हाला हवं आहे तसं. लक्षात, त्यांचे ग्रुप तुम्ही करू शकता. जसं इथे ग्रुप केलेला आहे, म्हणजे याच्यावरती क्लिक केलं की त्याच्या आतमध्ये तुम्हाला इतर प्रोग्राम आहेत. म्हणजे तुमचा वर्ड आहे, एक्सेल, पॉवर पॉईंट, वन नोट जे काय प्रोग्राम आहेत ते पाहायला मिळतील. त्याला पुन्हा तुम्ही कॉलॅप्स असं करू शकता. ओके, तर अशा प्रकारे ह्या टाईल्स तुम्हाला दिले आहे. तुम्हाला स्वतःचे प्रोग्रामचे टाईल्स बनवायचे तेही तुम्ही बनवू शकता. ओके, पण बाय डिफॉल्ट जे काय आपल्याला अवेलेबल आहे त्याचा वापर आपण केला तर आपलं काम पुरेसं होऊन जातं. तर अशा पद्धतीने म्हणूया की आपल्याला हा स्टार्ट मेनू आहे. स्टार्ट मेनू नंतर महत्त्वाचं जे नवीन पूर्णपणे त्यांनी रिवॅम्प केलं ते होतं तुमचं टास्क बार. आता टास्क बार कशाला म्हणतो हे देखील आपल्याला माहीत आहे. तर आपली जी पूर्ण डेस्कटॉप आहे, डेस्कटॉपच्या सर्वात खाली ही जी पट्टी आपल्याला पाहायला मिळते याला म्हणतात टास्क बार. आता ह्या टास्क बार नावातच त्याचं उत्तर आहे ॲक्च्युली की टास्क म्हणजे काम आणि बार म्हणजे पट्टी, कामाची पट्टी. म्हणजे जे कोणत्याही प्रोग्राममध्ये आपण काम करत असतो विंडोज ऑपरेटिंग सिस्टममध्ये तर त्या प्रोग्रामचे आयकॉन्स आपल्याला इकडे पाहायला मिळतात. आता स्टार्ट मेनू जो आहे तो देखील टास्क बारवरतीच तुमचा आहे सुरुवातीला. त्याच्यानंतर सेकंड पोझिशनला काय आहे तर इथे आपल्याला एक सर्चचा बॉक्स दिला आहे. हा सर्चचा बॉक्स विंडोज 7मध्ये नव्हता. ओके, तर हा तुम्हाला याच्यात बघायला मिळतो विंडोज 10मध्ये. आणि या सर्च बॉक्स हा मल्टीपर्पज आहे. मल्टीपर्पजचा अर्थ असा आहे त्याच्यापासून आपण वेगवेगळी बरीचशी कामं करू शकतो. फॉर एक्झाम्पल, मला समजा एखादा प्रोग्राम चालू करायचा आहे तर मला स्टार्ट मेनूमध्ये जाणं, स्टार्ट मेनूमधून त्या प्रोग्रामचं नाव आपण निवडणं आणि मग त्या प्रोग्रामच्या नावावरती क्लिक करणं याला वेळ लागतो. तर तेच काम तुम्ही इथे पटकन करू शकता. म्हणजे मला समजा वर्डपॅड चालू करायचं आहे तर मी इथे क्लिक करतो आणि वर्ड असा शब्द टाईप करतो. काय झालं बघा, वर्ड शब्दावरनं सुरू होणारे जेवढे प्रोग्राम्स आपल्या कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केलेले असतील तर त्यांची नावं आपल्याला इथे दिसतात आणि त्यातलं मला वर्डपॅड इथे दिसतंय. त्याच्यावरती क्लिक केलं की माझं वर्डपॅड इथे चालू झालं. म्हणजे कोणत्याही प्रोग्रामला तुम्ही सहजपणे ओपन करू शकता. किंवा समजा तुम्हाला सर्च करायचं नसेल तिथे फक्त क्लिक करा. क्लिक केलं की काय झालं पहा, तुम्हाला सर्चचा जो मेनू होता तो ओपन झालेला आहे
आणि ह्या सर्च मेनूमध्ये इथे टॉप ॲप्स दिसतात आपल्याला. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरमध्ये जे प्रोग्रामचा वापर सतत करता ते प्रोग्राम तुम्हाला इथे ॲटोमॅटिक समोर दिसत राहतील. म्हणजे प्रत्येक वेळी मला इथे टाईप करायची सुद्धा आता गरज नाही. किंवा इथे रिसेंटचा ऑप्शन दिसते. रिसेंटचा अर्थ काय, जे आत्ताच किंवा नुकताच तुम्ही वापरलेले प्रोग्राम आहेत तर त्यांची यादी आपल्याला पाहायला मिळते. आता हे तर झालं ऑल. वरती जर पाहिलं तर इथे वरती टॅब दिसतात. त्यातला ॲप्समध्ये गेल्यानंतर ते सर्व फक्त ॲपचीच नावं दिसतील जे मी नेहमी वापरत असतो. डॉक्युमेंटची नावं दिसतील म्हणजे आपल्या फाईलची नावं दिसतील ज्या मी आता ओपन केल्या होत्या. वेब म्हणजे इंटरनेटवरती जे काय मी काम केलं होतं ते मला दिसेल. आणि नंतर मोरमध्ये जाऊन इतरही बरेचसे ऑप्शन्स तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तर अशा प्रकारे हा सर्चचा बॉक्स आपल्याला खूप असा उपयोगी त्या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर टास्कबारकडे पुढे जर गेलं तर इथे आपल्याला काही 2 आयकन्स पाहायला मिळतात. त्यातलं पहिलं आयकन आहे कॉर्टाना आणि दुसरं आहे तुमचं टास्क व्ह्यू. आता यांचा नेमका उपयोग काय असतो ते जर आपण लक्षात घेऊया. त्यातलं पहिलं जर मी घेतलं टॉक टू कॉर्टाना. कॉर्टाना हे एक डिजिटल असिस्टंट आहे. जसं गुगलचं एक डिजिटल असिस्टंट आहे त्याला गुगल असिस्टंट असं आपण ओळखतो. ॲमेझॉनचं कोणतं आहे? अच्छा, डिजिटल असिस्टंट काय असतं ते माहीत आहे का? नाही तर मग कन्फ्युजन व्हायचं नाही. ओके, डिजिटल असिस्टंट म्हणजे काय, ते एक प्रकारे तुम्ही त्याच्याबरोबर बोलता एखाद्या व्यक्ती असल्यासारखं, त्याला म्हणतात डिजिटल असिस्टंट. म्हणजे तुम्ही त्याला काम सांगायचं तो करेल, आपल्याला काय करायची गरज नाही आहे. जसं आता मी गुगलचं उदाहरण दिलं. गुगल असिस्टंट असतो तो तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. म्हणजे तुम्हाला समजा कोणाला कॉल करायचा असेल, ओके, तर तुम्ही फक्त फोनशी बोलायचं, तो कॉल करेल, डायल करेल नंबर. तो आपल्याला डायल करायची गरज नाही. तुम्हाला ते नंबर टाईप करायची किंवा कॉन्टॅक्ट्समध्ये जाऊन नंबर शोधायची काय गरज नाही आहे. ट्राय करून पाहिले तुम्ही असं कधी? हे पाहिलेलं आहे ना? व्हेरी गुड. तर तसंच गुगल असिस्टंट जसं आहे तसं तुमचं ॲमेझॉनचं अलेक्सा आहे. तर ते एक डिजिटल असिस्टंट आहे. आणि तसंच मायक्रोसॉफ्ट कंपनीचं उदाहरण घेतलं तर त्यांचं जे डिजिटल असिस्टंट आहे त्याचं नाव इथे आहे कॉर्टाना. आता ह्या कॉर्टानावरती क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला तो कॉर्टाना ॲक्टिवेट होतो आणि मग तुम्ही त्याच्याशी बोलायचं आणि तुमचं जे काही काम आहे ते करायचं. ओके. आता याच्यासाठी मात्र पहिली रिक्वायरमेंट असेल ती म्हणजे विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टम आपल्याकडे हवी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं मायक्रोसॉफ्टचं अकाउंट त्याच्यामध्ये लॉग इन केलेलं असणं गरजेचं आहे. समजा मला आता त्या कॉर्टानाबरोबर काही बोलायचं आहे तर मी बोलू शकतो. फक्त माईकचा आयकॉन आपण ऑन करायचं. हे कॉर्टाना, व्हॉट इज द डेट नाव? Sorry, I'm not able to help with this one yet. ओके, तर त्याला नसेल समजलं तर आपण बोलू शकतो. हे कॉर्टाना, ओपन द पेंट ॲप्लिकेशन. Okay, I'll open Paint. घ्या, पेंट त्याने ओपन करून दिलं आपल्याला. म्हणजे कोणतंही ॲप्लिकेशन करायचं असेल तर करू शकतो. किंवा हे कॉर्टाना, चेक न्यू ईमेल्स फॉर मी. Sorry, I can't help with that. हे कॉर्टाना, कंपोज न्यू ईमेल फॉर मी. All right, who's the email going to? Is datacomhelp@gmail.com. Okay, who's the email going to? datacomhelp@gmail.com. I couldn't find that contact. ओके, तर त्याला तो कॉन्टॅक्ट ॲक्च्युली कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह केलेला नाही आहे. ओके, Who's it going to? ओके, कॅन्सल इट. Cancel. लक्षात येते काय होतं आहे ते? म्हणजे थोडक्यात काय, ते येणाऱ्या काही वर्षांमध्ये म्हणूया आपण 3-4 वर्षात किंवा 8-10 वर्षात, तर तुम्हाला कॉम्प्युटर जो आत्तापर्यंत पूर्वी म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर मोबाईल फोनचं उदाहरण घ्या. पूर्वीचे जे मोबाईल फोन होते त्याला आपण बेसिक फोन म्हणतो. त्याच्यामध्ये आपल्याला नंबर डायल करायचा असेल तर बटन दाबून करायला लागायचं. त्याच्यानंतर तुमचे आता टचस्क्रीनचे मोबाईल आलेले आहेत. तुम्ही बोटाने टच करून सर्व काम करताय. 8-10 वर्षानंतर अशी परिस्थिती होणार आहे की तुम्हाला बोटाने पण टच करावं लागणार नाही आहे. तुम्ही फक्त बोलायचं तो करत जाणार. हे तुम्ही सायफाय काही मूवीज बघता तर त्याच्यामध्ये हे प्रकार आपल्याला नेहमी बघायला मिळतो. तर तोच सेम कॉन्सेप्ट आपल्याला इथे आता लागू झालेला आहे. आणि ही जी टेक्नॉलॉजीज आहेत तर ह्या टेक्नॉलॉजीला टेक्निकली ॲक्च्युली आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अर्थ काय, तर त्याला शॉर्टमध्ये AI टेक्नॉलॉजी म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय, तर कॉम्प्युटरसुद्धा जो आहे तो ॲज अ ह्युमन म्हणूनच त्या ठिकाणी आपल्याशी इंटरॅक्शन करणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या डिजिटल असिस्टंट जे कॉर्टाना आहे तर त्याचा वापर करू शकता विंडोज 10मध्ये. ऑफकोर्स तुम्हाला मोबाईल फोनमध्ये जर अँड्रॉइडचा असेल त्याच्यामध्ये तुमचं गुगल असिस्टंट त्यात अवेलेबल आहे तर त्याचाही वापर करू शकता. जसं तुम्ही तिथे भिंतीवरती बघताय ते गुगल असिस्टंट विद्यार्थ्यांसाठी एक ठेवलेलं आहे. म्हणजे त्याच्याबरोबर देखील बोलून तुम्ही त्याचा एक्सपिरियन्स घेऊ शकता. आता पुढचं जे टूल आहे त्याचं नाव आहे टास्क व्ह्यू.
टास्क व्ह्यूचा अर्थ काय होतो, तर आत्ता जे समोर माझ्या स्क्रीन दिसते तर ह्या स्क्रीनला आपण डेस्कटॉप असं म्हणतो. टास्क व्ह्यूच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळे प्रोग्राम स्विच करू शकता. आता उदाहरणासाठी मी इथे पेंट नावाचं ॲप्लिकेशन आहे ते चालू करतो. एक पेंट चालू केलं. त्याच्यानंतर मी आणखी एक समजा वर्डपॅड चालू करतो. त्या ठिकाणी एक वर्डपॅड चालू केलं. तसे मल्टिपल प्रोग्राम मी त्या ठिकाणी चालू करून घेतलेले आहेत. पण ह्या मल्टिपल प्रोग्राममध्ये मला जर स्विचिंग करायचं असेल, कारण आपण ज्यावेळी काम करणार आहोत ते मात्र एका वेळी एकाच प्रोग्राममध्ये करणार आहोत, मल्टिपल प्रोग्राममध्ये नाही. मग मला हे जर स्विचिंग करायचं असेल तर इथे आपल्याला एक टूल दिलेलं असतं, त्याचं नाव आहे टास्क व्ह्यू. आणि टास्क व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जर पाहत असाल तर टास्क व्ह्यू ओपन होतो आणि त्याच्यामध्ये तुमचे सध्याचे जे ओपन असलेले प्रोग्राम्स आहेत तर त्यांचे थंबनेल्स तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येतात. म्हणजे इथे माझा आता वर्डपॅड चालू आहे, पेंट चालू आहे, कॉर्टना चालू आहे. त्याच्यानंतर इथे आपल्या नोट्स देखील आपण ओपन केलेले आहेत ब्राउझरमध्ये आणि प्लस इथे रेकॉर्डिंगचं एक सॉफ्टवेअर चालू आहे. आता ह्या ठिकाणी हे जे प्रोग्राम आहेत ते सध्या चालू आहेत. पण मला असं देखील चेक करायचं आहे की काल मी कोणते प्रोग्राम यूज केले होते. तर हे बघा, हे कालचे सर्व कोणत्या वेबसाईट, कोणते प्रोग्राम, काय काय ओपन केलं होतं हे सर्व मला इथे पाहायला मिळते. क्लिअर आहे नक्की? तर अशा पद्धतीने टास्क व्ह्यूमध्ये आपल्याला ते सर्व इझिली पाहता येतं. शिवाय टास्क व्ह्यूमध्ये सर्वाधिक महत्त्वाची नवीन गोष्ट काय आपल्यासाठी आहे, जी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टममध्ये याच्यापूर्वी नव्हती, ती म्हणजे काय, तर तुम्हाला इथे व्हर्च्युअल डेस्कटॉपचा सपोर्ट देण्यात आलेला आहे. व्हर्च्युअल डेस्कटॉपचा अर्थ काय, तर माझं स्वतंत्र वेगळं डेस्कटॉप मी तयार करू शकतो. म्हणजेच आता जर मी इथे पाहिलं तर हे माझं एक डेस्कटॉप आहे. या डेस्कटॉपवरती इथे सर्व प्रोग्राम माझे ओपन आहेत. मी आता काय करतो, टास्क व्ह्यूमध्ये जातो आणि त्याच्यानंतर इथे न्यू डेस्कटॉप नावाचं आपल्याला एक बटन दिलेलं आहे. त्याच्यावरती क्लिक करा की तुम्हाला एक नवीन डेस्कटॉप या ठिकाणी उपलब्ध झाला. हा माझा जुना डेस्कटॉप आणि हा माझा नवीन डेस्कटॉप. आणि नवीन डेस्कटॉपवरती क्लिक केल्यावर काय झालं बघा, ते ओपन प्रोग्राम कुठेही मला इकडे दिसत नाही आहेत. म्हणजे पूर्णपणे व्हर्च्युअली आभासी एक नवीनच डेस्कटॉप मला आता उपलब्ध झालेला आहे. आणि त्याच्यावरती मी दुसरे एखादे काही प्रोग्राम मला हवे ते ओपन करून घेऊ शकतो. लक्षात येतं नक्की? तर जनरली आपण बऱ्याचदा घरामध्ये म्हणा किंवा स्पेशली आपण ऑफिसमध्ये म्हणा वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सतत कामं करत असतो आणि सर्व प्रोग्राम एकाच डेस्कटॉपवरती जेव्हा ओपन करतो त्यावेळी जरा कन्फ्युजन आपलं जास्त होतं, त्याला मॅनेज करायला जरा कठीण जातं. तर तुम्ही असे व्हर्च्युअली डेस्कटॉप तयार करू शकता आणि त्याच्या मदतीने प्रोग्राम जे आहे ते वेगवेगळे प्रोग्राम वेगवेगळ्या डेस्कटॉपमध्ये मग ठेवू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की व्हर्च्युअल डेस्कटॉपचा कॉन्सेप्ट आहे तो खूप सुंदर असा आहे आणि त्याचा वापर आपण नेहमी करायला हवा. याच्यात काय डाऊट कोणाला? लक्षात आलं नक्की? ठीक आहे, आपण आता नोट्सकडे पुन्हा थोडंसं जाऊया. तर आपण कॉर्टना पाहिलं, टास्क व्ह्यू पाहिलं. त्याच्यानंतर टास्कबारमध्ये आपल्याला आणखी काय दिसतं, तर सिस्टम क्लॉक दिसतो. म्हणजे इथे जर आपण राईट साईडला आलो तर हा सिस्टम क्लॉक आपल्याला पाहायला मिळतो. सिस्टम क्लॉकवरती इथे क्लिक केलं की लगेच काय होतं की तुम्हाला एक कॅलेंडर येतं आणि त्या कॅलेंडरमधून डेट अँड टाईम जे आहे ते आपण बघत असतो. पण इथे एक नवीन गोष्ट त्याने आपल्याला दिलेली आहे जी याच्यापूर्वी आपल्याला उपलब्ध नव्हती. ती म्हणजे इथे तुम्हाला काय काय कामं करायची आहेत ना त्याची यादी तुम्ही इथे सेव्ह करून ठेवू शकता. आता बऱ्याचदा आपण ऑफिसमध्ये जॉबला जातो आणि तिथे मग आपल्याला बॉस येतो सकाळी आणि बरंच काय काय कामं सांगून जातो. मग त्यावेळी आपल्याला कधी कधी लक्षात पण राहत नाही. मग तुम्ही काय करू शकता, इथे ती कामाची यादी जी असेल ती तुम्ही टाईप करून ठेवून द्या. म्हणजे ती सतत आपल्या समोर राहणार आहे. ओके, किंवा तुमचा घरातला कॉम्प्युटर आहे, घरातली तुमची काय कामं असतील त्यांची यादी तुम्हाला बनवायची आहे ते तुम्ही बनवून ठेवू शकता. शिवाय त्याला रिमाइंडर पण ॲड करता येतं. त्याच्यात आणखी एक ऑप्शन दिलेलं आहे इव्हेंटचं. इव्हेंट म्हणजे काय, तर कार्यक्रम. म्हणजे तुम्ही काय करू शकता, तुमचा समजा एखादा काय मीटिंग असेल कोणाबरोबर तर ते मीटिंगची डेट, टाईम, लोकेशन वगैरे हे सर्व ॲड करून ठेवू शकता. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट आउटलुक नावाचा एक प्रोग्राम शिकणार आहोत तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे सर्व करता येणार आहे. तर थोडक्यात काय, तर हा जो कॅलेंडर आहे ते त्यांनी आता आपल्यासाठी अपडेट केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं सेक्शन असतं टास्कबारमध्ये, त्याला आपण म्हणतो नोटिफिकेशन्स. आता हा शब्द आपल्या सर्वांना माहीत आहे, कारण मोबाईलमध्ये कोणताही नवीन मेसेज आला की नवीन मेसेज आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन आपल्याला लगेच स्क्रीनवरती दिसतं की व्हॉट्सॲपचा एखादा मेसेज आला आहे किंवा इंस्टाग्रामचा कोणी लाईक केलं तर त्याचा एखादा मेसेज आला, हे नोटिफिकेशन आपल्याला येतात. तसेच नोटिफिकेशन तुम्हाला विंडोजमध्ये सुद्धा आता उपलब्ध आहेत. तुम्ही जर सर्वात राईट साईडला पाहिलं टास्कबारवरती ते इथे नोटिफिकेशनचं तुम्हाला काय दिलेलं आहे बटन आहे. त्याच्यावरती क्लिक केलं की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन ओपन होतात आणि तुमच्या कॉम्प्युटरमध्ये जे काही आता प्रोग्राम बॅकग्राऊंडमध्ये वर्क करत असतात, काम करत असतात, जसं या ठिकाणी आपण पाहिलं तर एक ईमेल जे आहे ते नवीन आता आलेलं आहे. ओके, म्हणजेच थोडक्यात काय, मला लगेच माहिती पडलं की माझ्यासाठी नवीन ईमेल आलं आहे, म्हणजे ते ओपन करून नोटिफिकेशनमध्ये मी घेऊ शकतो. जसं तुम्हाला अनुभव असेल की जीमेलमध्ये सुद्धा तुम्हाला नवीन ईमेल आलं की त्याचं पण नोटिफिकेशन आपल्याला दिसतं. ओके, तर ते सेम कॉन्सेप्ट इथे आहे मोबाईलसारखा, की जेणेकरून आपल्याला लगेच जे अपडेट्स आहेत आपल्या कामाचे ते मिळवता आले पाहिजेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी नोटिफिकेशनचं सुद्धा बटन आहे.
त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला पुढचं सेक्शन आहे, त्याला म्हणूया आपण स्पेशल फीचर्स, म्हणजे काही एक्स्ट्रा फीचर्स आपल्याला देण्यात आलेले आहेत विंडोज 10मध्ये, ज्याच्या मदतीने आपल्याला काम करणं आणखी सोपं होऊ शकतं. त्यातलं पहिलं दिलेलं आहे जसं एरो शेक. शेक करणं म्हणजे काय? शेक करणं, SHAKE शेक, हा मिक्स करणं वगैरे असं जोरजोरात, बरोबर आहे ना. तर तसं थोडंसं आता इथे बघा की माझ्याकडे हा पेंट पण चालू आहे, माझ्याकडे वर्डपॅड पण चालू आहे, आणि बऱ्याचदा असं तुम्हाला अनुभव असेल की आपले बरेचसे वेगवेगळे प्रोग्राम असे चालू असतात, ओपन असतात, आणि आपल्याला डेस्कटॉपवरती काही काम करायला जायचं असतं किंवा डेस्कटॉपवरती एखादा प्रोग्रामचा आयकॉनवरती डबल क्लिक करून तो ओपन करायचा असतो. पण प्रॉब्लेम असा होतो की प्रत्येक प्रोग्राम तुम्हाला मिनिमाइज करत बसायला मग बराच वेळ लागणार आहे. तर तुम्ही काय करू शकता, कोणत्याही एका प्रोग्रामला पकडा ज्याला तुम्हाला समोर ठेवायचं आहे. समजा मला फक्त आता वर्डपॅड आहे तो समोर राहिला पाहिजे आणि बाकीचे सर्व प्रोग्राम माझे मिनिमाइज मला करायचे आहेत. तर तुम्ही काय करू शकता, सिंपल आहे, त्या वर्डपॅडच्या टायटल बारवर इथे क्लिक करायचं, याला आपण टायटल बार म्हणतो, एकदम सुरुवातीला शिकून झालेलं आहे. क्लिक करा, त्याला असं खेचा आणि याला शेक करा. असं काय झालं बघा, जेवढे बाकीचे प्रोग्राम तुमचे ओपन होते ते काय झाले, मिनिमाइज झाले, म्हणजे इथे टास्कबारवरती आले. आलं लक्षात. आता पुन्हा समजा मी याला डबल क्लिक शेक केलं असं, तर काय होणार आहे, ते पुन्हा प्रोग्राम माझे ओपन झाले. क्लिअर आहे नक्की. म्हणजे टायटल बारवर कोणत्याही प्रोग्रामचा टायटल बार आहे, समजा हा टायटल बार आहे वरती, त्याला क्लिक करायचं आणि असं शेक करायचं की तोच प्रोग्राम समोर राहील, बाकी सर्व तुमचे मिनिमाइज होतील. तर अशा पद्धतीने हे एरो शेकचं फीचर आपल्याला देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आणखी एक फीचर ज्याचा वापर तुम्हाला आता येणाऱ्या दिवसांमध्ये नेहमी करावा लागणार आहे, त्याला म्हणतात स्नॅपिंग विंडोज ऑन द स्क्रीन. विंडोज स्नॅप त्याला म्हणतात. म्हणजे नेमकं काय, आता तुम्हाला बऱ्याचदा असा अनुभव येईल किंवा अशा प्रकारे कधी कधी काम करावं लागतं की ज्यामध्ये तुम्हाला दोन वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये एकाच वेळी काम करायचं आहे. म्हणजे एखाद्या प्रोग्राममध्ये काहीतरी सॅम्पल फाईल दिसते आणि त्या सॅम्पल फाईलच्या मदतीने तुम्हाला तुमचं काहीतरी काम करायचं आहे. ओके, मग हे अशा प्रकारे करणार कसं, तर एकदम सिंपल आहे. तुम्हाला विंडोज स्नॅपिंग जे आहे त्याचा वापर करायचा आहे. म्हणजे समजा मला पेंटमध्ये पण काम करायचं आहे आणि मला वर्डपॅडमध्ये पण काम करायचं आहे. ह्या दोन्ही प्रोग्राममध्ये मला एकाच वेळी काहीतरी काम करायचं आहे. तर त्या केसमध्ये कोणत्याही प्रोग्रामच्या टायटल बारला क्लिक करा आणि त्याला लेफ्ट किंवा राईटला स्क्रीनच्या घेऊन जा. जेव्हा मी स्क्रीनला घेऊन जातोय त्यावेळी एक बघा इथे एक लाईनमध्ये असे ड्रॉ येते, मध्ये थोडीशी लाईट ब्लॅक कलरची लाईन येते, ती लाईन आली का बटन सोडून द्या. काय झालं बघा, इथे अर्ध्या विंडोमध्ये माझं काय झालं, पेंट ॲप्लिकेशन त्या ठिकाणी ऑटोमॅटिक सेट झालं. आणि राहिलेल्या इकडच्या अर्ध्या विंडोमध्ये कोणता प्रोग्राम तुम्हाला हवा त्या प्रोग्रामच्या आयकॉनवरती क्लिक करायचं किंवा विंडोवरती क्लिक करायचं. तर मला या ठिकाणी वर्डपॅड पाहिजे म्हणून वर्डपॅडच्या आयकॉनवरती इथे क्लिक केलं की काय झालं, अर्ध्या स्क्रीनमध्ये माझा वर्डपॅड ऑटोमॅटिक सेट झालं. कारण हे जर आपण मॅन्युअली करत बसायचं म्हटलं तर बराच वेळ जाईल, पण तेच काम तुम्हाला या ठिकाणी सोप्या पद्धतीने पटकन विंडोज स्नॅपच्या मदतीने करता आलं. क्लिअर आहे नक्की. त्यामुळे याचा वापर तुम्हाला आता येणाऱ्या दिवसांमध्ये जे काही MSCIT कोर्सच्यामध्ये ॲक्टिव्हिटी तुम्हाला बनवायचे आहेत त्या ॲक्टिव्हिटी बनवताना करावा लागणार आहे. तर अशा पद्धतीने विंडोज स्नॅप आहे. त्याच्यानंतर आणखी एक मस्त छान त्याने कॉन्सेप्ट दिलेला आहे, त्याचं नाव आहे इमोजीज. आता इमोजीस आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण व्हॉट्सॲपमध्ये म्हणा, फेसबुक मेसेंजर, तुमचा काही इंस्टाग्राम असेल, जनरली आपण इंटरनेटवरती जे सोशल मीडिया आहे त्याच्यावरती याचा सर्वाधिक वापर करतो इमोजीसचा. मग तोच काम तुम्हाला कुठेही कोणत्याही प्रोग्राममध्ये विंडोजमध्ये सुद्धा करता येणार आहे. त्याचं विंडोजचं फीचरच त्याने दिलेलं आहे. त्याची शॉर्टकट की फक्त आपल्याला लक्षात ठेवायची विंडोज की आणि फुल स्टॉप. म्हणजे आपण एक ट्राय करून बघूया. समजा हा वर्डपॅड प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये मला टायपिंगचं काम करायचं आहे. आता टायपिंगचं काम करता करता मध्येच मला तिथे काही इमोजी पण ठेवायचे आहेत टायपिंगच्या कामामध्ये. तर मी काय करू शकतो, जसं त्या ठिकाणी मी एक टाईप करतो गुड मॉर्निंग आणि पुढे मला काहीतरी इमोजी हवं आहे. तर इमोजीसाठी काय करायचं आहे, तर विंडोज की आणि पिरियड म्हणजेच त्याला फुलस्टॉप म्हणतो आपण, ते दाबायचं. लगेच इमोजीची विंडो तुमच्यासमोर आलेली आहे आणि यातून तुम्ही त्या ठिकाणी एखादं कोणतेही इमोजी आहे ते तुमच्या आवडते निवडा की त्या प्रोग्राममध्ये ती इमोजी इन्सर्ट झाली. आणि ही कोणत्याही प्रोग्राममध्ये काम करतं. तुम्ही इंटरनेटवरती काम करा किंवा तुम्ही वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट कुठल्याही प्रोग्राममध्ये जा, त्या प्रोग्राममध्ये फक्त ही शॉर्टकट की तुम्ही वापरायची की त्या प्रोग्राममध्ये तुम्हाला इमोजी घेता येणार आहे. क्लिअर आहे. छोटंसं फीचर आहे, हँडी आहे, माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आणखी एक फीचर आपल्याला महत्त्वाचं आहे, ज्याचा वापर तुम्ही वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये जर जास्त करत असाल तर आपल्याला होणार आहे, आणि ते म्हणजे कॉपी मल्टिपल पेस्ट वन्स. आता आपल्याला एक सर्वांना माहिती आहे, काय माहिती आहे की आपण एक उदाहरण घेऊया. समजा या ठिकाणी काही शब्द मी टाईप करतो, जसं गुड मॉर्निंग आहे, गुड आफ्टरनून,
गुड इव्हनिंग नाही, असे 3 शब्द मी टाईप केले. समजा मी इथे गुड मॉर्निंग शब्दांना सिलेक्ट केलं आणि आपण मागच्या वेळी जसं शिकलो होतो की या ठिकाणी मी त्याला कॉपी केलं. बरोबर आहे. कॉपी केल्यानंतर जर मी इथे खाली पेस्ट करायला गेलो तर काय पेस्ट होईल? आपलं गुड मॉर्निंग जे कॉपी केलं होतं तेच पेस्ट होईल. पण समजा मी गुड मॉर्निंग कॉपी केल्यानंतर पुन्हा गुड आफ्टरनूनकडे जातो आणि पुन्हा त्याला कॉपी करतो, किंवा गुड इव्हनिंगमध्ये जातो पुन्हा त्याला कॉपी करतो, आणि जर मी आता पेस्ट केलं तर ह्या तिघांपैकी कोणतं पेस्ट होईल? कॉपी मी पहिल्यांदा मॉर्निंग केलं, नंतर आफ्टरनून केलं, नंतर इव्हनिंग केलं, मग पेस्ट होताना आता कोणतं पेस्ट होईल? करेक्ट, व्हेरी गुड. म्हणजे जे शेवटचं आपण कॉपी करतो तेच पेस्ट होतं. पण मला समजा अशी इच्छा आहे की तिघांपैकी मला निवड करता आली पाहिजे कोणतं पेस्ट करायचं आहे. मग त्यासाठी मात्र तुम्हाला काय करायचं आहे, जे आपल्याला विंडोज 10 मधलं फीचर आहे की कॉपी मल्टिपल पेस्ट वन, त्यासाठी शॉर्टकट की आपल्याला यूज करायचं आहे विंडोज की आणि व्ही. ओके, तर मी या ठिकाणी विंडोज की आणि व्ही पेस्ट करतो. काय झालं बघा, जे काही शेवटचं मी कॉपी पेस्ट केलं होतं ना ते सर्वच या ठिकाणी दिसतंय. म्हणजे तुम्हाला त्यातलं जे हवं आहे ते पेस्ट करा, असं काही बंधन नाही आता आपल्याकडे की बाबा जे शेवटचं आपण कॉपी केलं होतं किंवा कट केलं होतं तेच आपल्याला पेस्ट करता येणार आहे. तुम्हाला जे हवं ते पेस्ट करता येईल. समजा मी इथे क्लिक केलं की हे माझं शेवटचं जे काय मी आता एक मेसेज पाठवला होता व्हॉट्सअपवरती विद्यार्थ्यांना तो पेस्ट झाला. लक्षात आलं? तर अशा पद्धतीने आपल्याला म्हणता येतं की हे खूप सुंदर फीचर आपल्याला विंडोज 10 मध्ये देण्यात आलेलं आहे. तर असं हे विंडोज 10 मध्ये आपण नवीन नवीन काहीतरी फीचर्स आहेत ते पाहायला मिळतात. विंडोज 11 मध्ये सुद्धा काही एक्स्ट्रा फीचर ॲड झालेले आहेत, त्याचंही आपण कधीतरी एखादं लेक्चर नक्की घेऊ. तर आज तुम्हाला काय करायचं आहे, हे जे काही मी फीचर्स सर्व शिकवले हे स्वतः तुम्हाला आता ट्राय करून बघायचे, कारण जोपर्यंत तुम्ही ट्राय करणार नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही आहे. आणि उद्यापासून जे आहे ते आपलं ऑनलाईन लर्निंग जे MSCTचं एरा असतं तर त्याला आपण सुरुवात करणार आहोत. तर आज मी इथेच थांबतो. याच्यात काय डाऊट्स कोणाला तुम्हाला नाही? ठीक आहे, चला प्रॅक्टिस सुरू करूया.